समजून घेऊ, म्हणजे आपलं काम कसं एकदम जलद आणि अचूक होईल. ठीक आहे, तर आपण काय काय बघणार आहोत ते आधी पाहूया. सगळ्यात आधी ॲपची ओळख करून घेऊया. मग माहिती भरण्याआधी काय तयारी करायची ते समजून घेऊया. त्यानंतर प्रमुख पिकं कशी जोडायची, मोहिमेचा तपशील कसा भरायचा आणि सगळ्यात शेवटी इंटरनेट असो किंवा नसो माहिती कशी सबमिट करायची हे सगळं पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया विभाग 1 पासून ॲपचा परिचय. आता कोणतंही काम सुरू करण्याआधी आपल्याला योग्य जागा माहिती पाहिजे, बरोबर? म्हणून आपण आधी खरीप मोहीम विभागाच्या मुख्य स्क्रीनची ओळख करून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की कुठे काय आहे. ही बघा, ही आहे आपली मुख्य स्क्रीन. याला आपलं कंट्रोल सेंटर म्हटलं तरी चालेल. इथे आपल्याला 4 मुख्य ऑप्शन्स दिसतात, सर्वसाधारण माहितीपासून ते ऑफलाईन पर्यायापर्यंत, म्हणजे इंटरनेट नसताना सुद्धा काम करण्यासाठी. आपलं प्रत्येक काम खरं तर इथूनच सुरू होणार आहे. आता येतोय विभाग 2, माहितीची तयारी. हा टप्पा खरं तर सगळ्यात महत्वाचा आहे असं मला वाटतं, कारण इथे जर आपण थोडी पूर्वतयारी केली ना तर पुढे आपला खूप वेळ वाचणार आहे. तर पाहूया अचूक रिपोर्टिंगसाठीची ही पायाभरणी नक्की कशी करायची. तर मग मूळ प्रश्न हा आहे की ही जी सगळी माहिती भरायची प्रक्रिया आहे ती आपण आणखी सोपी आणि एफिशियंट म्हणजे कार्यक्षम कशी बनवू शकतो, जेणेकरून खरीप हंगामासारख्या महत्वाच्या वेळी आपला एक क्षणही वाया जाणार नाही आणि माहिती पण एकदम बरोबर राहील. आणि या प्रश्नाचं उत्तर ना या एकाच वाक्यात आहे, सर्वसाधारण माहिती आणि पीकनिहाय माहिती एकदाच भरा. हे वाक्य अगदी पाठ करून ठेवा, कारण ही एक सवय या ऍप मधला आपला जवळजवळ 90% त्रास कमी करू शकते. सगळ्यात आधी पिकांची माहिती फायनल करून घ्यायची, हेच या सगळ्या प्रक्रियेचं गुपित आहे. ठीक आहे, आता विभाग 3, प्रमुख पिके जोडणे. आता आपण जे बोललो की एकदाच माहिती भरा, ते प्रत्यक्षात कसं करायचं हे आपण आता प्रत्यक्ष पाहूया. तर आपण उदाहरण म्हणून अबधूत हे गाव निवडलंय. स्क्रीनवर बघा, आपल्याला दिसतंय की एकूण खरीप क्षेत्र 1900 हेक्टर आहे आणि सध्या शिल्लक क्षेत्र सुद्धा तेवढंच आहे. साहजिक आहे, कारण आपण अजून एकही पीक जोडलेलं नाहीये. चला तर ही रिकामी यादी भरायला सुरुवात करूया. आता इथून खरी गंमत सुरू होते. ऍड क्रॉप बटनावर क्लिक केलं की हा असा छोटासा फॉर्म उघडतो. इथे क्रॉप नेम मधून पीक निवडायचं, त्याचं क्षेत्र टाकायचं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ऍप आपल्याला वरती दाखवतं की आपण जास्तीत जास्त किती क्षेत्र टाकू शकतो, त्यामुळे चुकायची शक्यताच नाही. आणि हे बघा काय फरक पडलाय तो. डावीकडे आपली स्क्रीन पूर्ण रिकामी होती आणि आता उजवीकडे बघा सूर्यफूल आणि भुईमुग जोडल्यानंतरची स्थिती. सगळ्यात महत्वाचा बदल वर दिसतोय,